हे पहा, हा एक फॉर्मॅट आहे. इथे केंद्राचं नावं दिलेले आहे. इथे शाळांची संख्या टाकायची आपल्याला, ते काउंट करून हे शाळांचे नाव आहे. आणि हे मर्ज करून सेंटर करायचे. तुम्ही मॅन्युअली करू शकता, पण मॅन्युअली करायला तुम्हाला किती वेळ लागेल? आपलं इझीमा एक्सेलचं काम त्यासाठीच आहे की मॅन्युअल तुम्हाला काम करायचं कामच पडणार नाही, सगळं ऑटोमॅटिकच करायचं. आता मी काय करतो त्यासाठी, मी फक्त हा कॉलम एक सिलेक्ट करतो आणि या साईडला इथे पेस्ट करतो. पेस्ट झाला. आता बघा, काउंट प्लस मर्ज किती सेकंद होत होते. मी फक्त सिलेक्ट केलं आणि क्लिक करतो आपल्या इझीमा एक्सेलच्या फंक्शनमध्ये मर्ज सेम व्हॅल्यू, आणि इथे जर नो केलं तर तुम्हाला मर्ज होऊन काउंट येतील, आणि येस केलं तर फर्स्ट व्हॅल्यू येईल, म्हणजे केंद्राचं नाव येईल. बघा, आता मी नो करतो. बघा, सगळे मर्ज झाले आणि तुम्हाला काउंट करून आकडे मिळाले. मर्ज सेंटर अलाइनमेंट पण 1 सेकंदात झाली. आता बघा, आता मी हा कॉलम सिलेक्ट करतो पुरा, आणि आता इथे मर्ज करून मला केंद्राचं नाव आलं पाहिजे. मी सिलेक्ट करून त्याच ऑप्शनला क्लिक करणार, मर्ज सेम व्हॅल्यू. एकच क्लिक, यस केलं तर व्हॅल्यू, नो केलं तर काउंट. आता मी काउंट केलेलं, आता मला माझी व्हॅल्यू, म्हणून फक्त यस करणार आणि एकाच क्लिकमध्ये माझे काम झाले. बघा, आता हे एवढे केंद्र, एवढ्या शाळा काउंट करून तुम्हाला मर्ज करून त्याला सेंटर अलाइनमेंट हे करायला किती वेळ लागला असता? माझ्या सॉफ्टवेअरमध्ये फक्त हे केवळ 1 सेकंदाचं काम आहे. तुम्ही फक्त सिलेक्ट करा, क्लिक करा, यस किंवा नो. तुम्हाला जे पाहिजे असेल, काउंटही पाहिजे असेल तर काउंट, आणि जर तुम्हाला नाव पाहिजे असेल तर नो करा. आणि बघा, तुम्हाला 1 सेकंदामध्ये मर्ज होऊन तुम्हाला आउटपुट मिळून जाते.